नमस्कार, मी दिनेश सोमानी आपले स्वागत करीत आहे। आज आपण दिवाळी सणाबद्दल बोलूया। उद्यापासून आपला दिवाळीचा सण गोवत्स द्वादशीद्वारे साजरा चालू होतोय। दिवाळी या सणांचा राजा, या सणांचा उल्लेख सत्ययुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये आणि कलियुगातही होत आहे। प्रत्येक युगामध्ये या सणाच्या दिवशी खूप चांगल्या घटना घडलेल्या आहेत। गोवत्स द्वादशी अर्थात वसुबारस भारतात वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो, तरी प्रामुख्याने आणि महाराष्ट्रातही हा दिवाळीचा अगोदर साजरा केला जातो। गोवत्स द्वादशी हा आपण गायीच्या प्रति कृतज्ञता म्हणून गोमातेची पूजा करून साजरा केला जातो। आपल्या सर्वांनी प्रत्येकाने गोमातेची पूजा केलीच पाहिजे। गोमातेची पूजा आणि गोमातेची सेवा तुम्हाला मोठ्या दुःखातून तारून नेते। शास्त्रात सांगितलेले आहे की ज्या घरी गाय पाळली जाते, जेथे गोमय आणि गोमूत्राचा दरवळ आहे, त्या ठिकाणी बाहेरची बाधा, अतृप्त आत्मे कधीही येत नाही। गायीचा असा महिमा आहे। आपण प्रत्येकाने भारतीय गोवंशाच्या गायी, गावठी गायी, गीर गायी यांची सेवा केली पाहिजे। प्रत्येकाला काय फ्लॅट संस्कृतीमुळे, परिस्थितीमुळे पाळणे शक्य नाही, परंतु आपण एक धरू, भारतात समजा 100 कोटी हिंदू आहे, म्हणजे 25 कोटी घरं आहे, त्यातले फक्त 10% लोकच सक्षम आहे असं आपण धरलं तरी 2.5 कोटी घरांमध्ये गाय पाळली जाऊ शकते। आणि 2.5 कोटी लोक स्वतःच्या खिशातून खर्च करून गाय पाळू शकतात। यांनी कोणत्या गायी पाळाव्या? भाकड गायी पाळाव्या। उत्पन्न देणाऱ्या गायी तर कोणी पाळेल? भाकड गायी ज्या बऱ्याच वेळा कसायांकडे जातात आणि गोमातेची हत्या होते, तर आपण सर्वांनी जर त्या भाकड गायी पाळल्या तर आपल्या हातून खूप मोठी सेवा घडेल आणि आपण जन्मजन्मांतरीच्या पापातून मुक्त होऊ शकतो आणि आपल्या पुढच्या पिढ्यांनासुद्धा यातून चांगला मोक्ष मिळू शकतो आणि ऐहिक जीवन पण चांगले घडू शकते। तर आपणा सर्वांना विनंती आहे, गोमातेची शक्य होईल तेवढी सेवा करा। ज्यांना स्वतः पाळणे शक्य नसेल त्यांनी जे गरीब शेतकरी आहेत त्यांना सहाय्य करा, किंवा ज्या गोरक्षण संस्था, पांजरापोळ आहे त्या ठिकाणी जाऊन आर्थिक किंवा चारा, गूळ या पद्धतीने सहाय्य करा। गोमातेची सेवा आपणास खूप मोठे पुण्य देईल। आपणा सर्वांना वसुबारस, गोवत्स द्वादशीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।